आता एक मोठी बातमी। एकीकडे महाराष्ट्रात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं आहे आणि मनसेनं आक्रमक भूमिका घेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंदी संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्यात। पहिली ते चौथी हिंदी भाषा शिकवण्याची गरज नाही असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलंय। एकीकडे सरकारनं शैक्षणिक धोरणाचा आधार घेत प्राथमिक शाळेत तिसरी भाषा शिकवली जाईल असा GR काढलाय, तर दुसरीकडे महायुती सरकारचा तिसरा खांब म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत की प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांवर हिंदीचा भार नको। अजित पवार नेमकं काय म्हणालेत पाहूया। काल मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेतली। मला असं वाटतं की पहिली दुसरी तिसरी चौथीमध्ये हिंदी असू नये, पहिली दुसरी तिसरी चौथीमध्ये हिंदी असू नये, पाचवीपासून हिंदी असावं, पहिलीपासून मराठी त्यांना शिकवावं, मराठी लिहिता वाचता त्यांना यावं। आता आपण पहिलीपासून सेमी इंग्रजी पण सुरू केलेलं आहे। साधारण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांचं पण मत असंच येतं की भाषा कुठली शिकू नये ह्या मताची कुणीच नाही, परंतु फर्स्ट स्टँडर्डमध्ये त्या मुलांच्यावर खूप काही वेगवेगळ्या प्रकारचं बर्डन टाकणं हे योग्य नाही।